श्री स्वामी समर्थ. आज आषाढी संकष्टी चतुर्थी. संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. शत्रुत्रास पितृदोष होईल नष्ट. नमस्कार माझ्या प्रिय भावांनो आणि लाडक्या भगिनींनो. आजचा हा दिवस, आजची ही वेळ तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन आणि सकारात्मक दिशा देणारी ठरू शकते. आज आहे अत्यंत पावन, दुर्मिळ आणि महापुण्य फलदायी अशी आषाढी संकष्टी चतुर्थी. शास्त्र असे सांगते की जेव्हा आषाढ महिन्यात संकष्टी चतुर्थी येते तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात एक वेगळीच प्रचंड शक्तिशाली ऊर्जा निर्माण होते. ही तीच तिथी आहे ज्या दिवशी विघ्नहर्ता आणि श्री गणेश स्वतः आपल्या भक्तांचे मोठे मोठे त्रास आणि संकटे दूर करण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला काही थेट आणि महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहे. विचार करा, तुमच्या आयुष्यात असा एखादा गुप्तशत्रू आहे का, जो समोरून खूप चांगला वागतो पण पाठीमागून तुमचा गेम करतोय? घरात विनाकारण कटकटी, भांडणे आणि तणावाचे वातावरण राहते का? रात्रीची झोप उडाली आहे, भरपूर कष्ट करूनही हातात पैसा टिकतच नाही आहे, महिना संपायच्या आधीच खिसा रिकामा होतोय, की अनेक वर्षांपासून पितृदोषाचा त्रास, वास्तुदोष आणि कोणाची तरी वाईट नजर तुमच्या कुटुंबाला छळते आहे? जर यापैकी एकही प्रश्नाचे उत्तर हो असेल ना, तर आत्ताच थांबून जा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि कदाचित आज बाप्पानेच तुम्हाला या व्हिडिओपर्यंत आणले आहे. कारण आजच्या या पवित्र आषाढी संकष्टीच्या सकाळी, अगदी सोप्या संध्याकाळी, अगदी सोप्या वाटणाऱ्या एका गोष्टीसोबत कापुरामध्ये फक्त ही एक गुप्त वस्तू जाळायची आहे. आणि हा एक छोटासा महाउपाय केल्यावर तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. पण मनात प्रश्न आलाच असेल ना, की नक्की ती एक गुप्त वस्तू कोणती, जी तुमच्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य आणि शत्रूचा त्रास मुळापासून उपटून फेकून देऊ शकते? ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे का? तिला कापुरासोबत नक्की कोणत्या वेळेला आणि कशी पद्धतीने जाळायचे? या सर्व प्रश्नांची अचूक आणि शास्त्रोक्त उत्तरे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत मन लावून नक्की पहा. पुढील अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एकच लहानशी विनंती आहे. जर तुम्ही आपल्या परिवारात म्हणजेच चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, आजच्या या अत्यंत पावन दिवशी विघ्नहर्ता आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. बाप्पा तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, अनेकदा आपण विचार करतो की आपण कोणाचे वाईट करत नाही, मग आपल्याच नशिबात एवढे दुःख का? आपण सगळ्यांशी प्रेमाने वागतो तरी लोक आपल्या विरुद्ध कट कारस्थान का रचतात? गुप्त शत्रू आपल्या पाठीमागे असा काही जाळ का विणतात? आपल्याला कळतही नाही की नुकसान कुठे आणि कसे होते. दुसरीकडे घरात पितृदोष असेल तर कितीही मेहनत केली तरी घरात समाधान राहत नाही. आजारपण पाठ सोडत नाही. मुलांच्या लग्नात, अभ्यासात अडथळे येतात. तुम्हाला माहित आहे का, आपल्या जुन्या शास्त्रांमध्ये अशी काही तिथी सांगितलेले आहे ज्या दिवशी विश्वातील सर्व शक्ती जागृत असतात. आणि आषाढी संकष्टी चतुर्थी ही अशीच एक सिद्ध तिथी आहे. आजच्या संध्याकाळी म्हणजे चंद्रोदयाच्या वेळी एक असा काळ येतो ज्याला आपण अमृत मुहूर्त म्हणतो. या काळात जर तुम्ही योग्य पद्धतीने मंत्र आणि वस्तूंचा वापर केला तर तुमच्या पूर्वजांचे दोष नष्ट होतात आणि शत्रू आपोआप तुमच्या मार्गातून हटतात. पण ती एक वस्तू कोणती, ती तुमच्या घरात उपलब्ध आहे का? तिला कुठे आणि कशी जाळायची, तिचे नियम काय आहेत हे मी तुम्हाला अगदी काही मिनिटात सांगणार आहे. पण त्याआधी आजच्या संकष्टीला
करावे असे 3 अत्यंत विशिष्ट आणि छोटे उपाय आधी जाणून घेऊया. चला तर मग माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण वळूया आजच्या या आषाढी संकष्टीच्या अत्यंत सिद्ध आणि महाप्रभावी अशा 3 विशिष्ट उपायांकडे. हे उपाय तुमच्या आयुष्यातील 3 सर्वात मोठे समस्यांवर थेट मात करतात. त्यामुळे प्रत्येक उपाय अगदी बारकाईने समजून घ्या. संकटातून मुक्ती आणि अडकलेले काम मार्गी लागण्यासाठी दुर्वा आणि गुळ उपाय. आपल्या सर्वांनाच माहित आहे की विघ्नहर्ता श्री गणेशाला दुर्वा अत्यंत प्रिय आहे. पण संकष्टीच्या दिवशी दुर्वा अर्पण करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. कसा करायचा हा उपाय आधी समजून घ्या. आज संध्याकाळी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाची पूजा कराल तेव्हा हिरव्यागार ताजी 21 दुर्वांची जोडी घ्या. या 21 दुर्वांना एकत्र करून त्यांना स्वच्छ लाल धाग्याने एकत्र बांधून घ्या. त्यानंतर बाप्पासमोर एक छोटासा शुद्ध गुळाचा खडा ठेवा आणि ही दुर्वांची जुडी बाप्पाच्या चरणावर किंवा मस्तकावर अर्पण करा. अर्पण करताना डोळे बंद करा आणि अत्यंत भक्तिभावाने मनातल्या मनात ओम गंग गणपताय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. या उपायाचा चमत्कारिक फायदा सांगते, ऐका. माझ्या बहिणींनो, जर तुमच्या किंवा तुमच्या पतीच्या कामात सतत अडथळे येत असतील, एखादी महत्वाची फाईल किंवा काम अनेक दिवसांपासून अडकले असेल, कोर्ट कचेरीचे झंझट चालू असेल किंवा कर्जाचं डोंगर वाढत चाललेलं असेल, तर हा उपाय त्या सर्व विघ्नांचा नाश करतो. गुळ हा गोडवा आणि समृद्धी आणतो, तर दुर्वा बाप्पाचा क्रोध शांत करून तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो. दुसरा उपाय वर्षानुवर्षाचा पितृदोष शांत करण्यासाठी काळे तीळ आणि दूध जल अर्पण. दुसरा उपाय आहे आपल्या पूर्वजांना म्हणजेच पितरांना प्रसन्न करण्याचा. अनेकदा आपल्या घरात आजारपण ठाण मांडून बसतं. मुलांची प्रगती किंवा लग्नात विनाकारण अडचणी येतात. याचे मुख्य कारण म्हणजे पितृदोष. हा कसा करायचा उपाय सांगते. आज संकष्टीच्या दिवशी सूर्य अस्ताला गेल्यानंतर म्हणजे संध्याकाळी एका तांब्यात स्वच्छ शुद्ध पाणी घ्या. त्या पाण्यात फक्त 5 थेंब कच्चे दूध टाका आणि थोडेसे काळे तीळ टाका. आता हे पाणी घेऊन तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात जा. तुमचे तोंड दक्षिण दिशेकडे असावे. जर तुमच्या घराभोवती पिंपळाचे झाड असेल तर तिथे जाऊन पिंपळाच्या मुळाशी हे जल अर्पण करा. जर बाहेर जाणे शक्य नसेल तर घरातल्या बाल्कनीत उभे राहून दक्षिण दिशेला हे जल अर्पण करा आणि पितरांचे स्मरण करून त्यांची क्षमा मागा. या उपायाचा चमत्कारिक फायदा ऐका. काळे तीळ आणि जल अर्पण केल्याने पितर अत्यंत तृप्त होतात. त्यांचा क्रोध शांत होतो आणि घरावर त्यांचं छत्रछायासारखा आशीर्वाद कायम राहतो. ज्या घरात पितर प्रसन्न असतात त्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि अकाली येणारे संकटे आपोआप टळतात. तिसरा उपाय गुप्त शत्रूंचा नाश आणि वाईट नजरेपासून संरक्षणासाठी मोहरीचे तेल आणि लवंग. आता पाहूया तिसरा आणि अत्यंत महत्वाचा उपाय. आजकाल कोणाचे चांगले झालेले लोकांना बघवत नाही. लोकांची वाईट नजर, जळफळाट आणि गुप्त शत्रूंचा त्रास आपल्या घराला आणि प्रगतीला खिळवून ठेवतो. कसा करायचा हा उपाय. आज संकष्टीच्या संध्याकाळी एका छोट्या मातीचा दिवा घ्या. त्या दिव्यामध्ये मोहरीचे राईचे शुद्ध तेल भरा. आता त्या तेलामध्ये 2 अखंड म्हणजे ज्याला वरती गोल डोके आहे अशा 2 साबूत लवंगा टाका. हा दिवा प्रज्वलित करा आणि तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुमचे तोंड घराबाहेर असताना उजव्या बाजूला ठेवून द्या. या उपायाचा चमत्कारिक फायदा ऐका. माझ्या भावांनो, मोहरीचे तेल आणि लवंग जेव्हा एकत्र जळतात तेव्हा त्यातून एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होते. या उपायाने तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते. कोणाचीही वाईट नजर, करणी किंवा
वाईट विचार तुमच्या घराच्या वरूनच मागे फिरतात आणि शत्रूंची वाईट चाल त्यांच्यावरच उलटते. आता वळूया आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या, मुख्य आणि गुप्त महाउपायाकडे, ज्या क्षणाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता. आता आज या आषाढी संकष्टीला अत्यंत पावन संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्ताला गेल्यानंतर किंवा चंद्रोदयाच्या वेळी तुम्हाला कापुरासोबत नक्की कोणती एक गुप्त वस्तू जाळायची आहे. ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून तुमच्या स्वयंपाकघरात असणारी हिरवी वेलची आणि तिच्या सोबत 2 अखंड लवंगा. होय, माझ्या भगिनींनो आणि भावांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय. आपल्या धर्मशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार हिरवी विलायची ही साक्षात धनलक्ष्मीचे आणि बुध ग्रहाचे प्रतीक मानली जाते, तर लवंग ही नकारात्मकता नष्ट करणारी आणि श्री गणेशाची आवडती मानली जाते. जेव्हा तुम्ही शुद्ध कापूर, हिरवी विलायची आणि अखंड लवंग या तिन्ही एकत्र अग्नीमध्ये प्रज्वलित करता, तेव्हा त्यातून एक असा दिव्य धूर आणि गंध निर्माण होतो, जो संपूर्ण ब्रह्मांडातील धनलक्ष्मी आणि विघ्नहर्ता गणपतीच्या सकारात्मक ऊर्जेला तुमच्या घराकडे आकर्षित करतो. हा महाउपाय कसा करावा? तर हा उपाय करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून प्रत्येक पायरी नीट समजून घ्या. पहिलं म्हणजे आज संध्याकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्य अस्ताला गेल्यानंतर स्वच्छ हात पाय धुवून अगदी प्रसन्न शांत मनाने तुमच्या घरातील पूजेच्या ठिकाणी किंवा ईशान्य कोपऱ्यात बसा. एक छोटा मातीच्या दिव्यामध्ये पितळेच्या वाटीत किंवा आरतीच्या पात्रात 3-4 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा. त्या कापरावर 2 हिरव्या लवंगा, 2 विलायची ठेवा. आता तुळशीच्या लाकडाने किंवा काडीपेटीने तो कापूर प्रज्वलित करा. जेव्हा कापूर, विलायची आणि लवंग एकत्र जळू लागतील तेव्हा दोन्ही हात जोडून डोळे बंद करा. जळत्या कापराच्या ज्योतीकडे पाहत मनातल्या मनात अत्यंत भक्तिभावाने ही प्रार्थना म्हणा. हे विघ्नहर्ता गणपतीराया, हे माझ्या कुलदेवते आणि पितृदेवा, आजच्या या पावन आषाढी संकष्टीला माझ्या आयुष्यातील सर्व शत्रूंचा त्रास, पैशाची टंचाई, कटकटी आणि पितृदोष या कापुराच्या अग्नीत भस्म होऊ दे. माझ्या घरात सुख, शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास राहू दे. जेव्हा या पात्रातून सुगंधी धूर निघेल तेव्हा ते पात्र हातात घेऊन तुमच्या घरात, संपूर्ण घरात, विशेषतः प्रत्येक कोपऱ्यात, मुख्य दरवाजाजवळ तो धूर फिरवा. हा उपाय करताना घ्यायची विशेष काळजी. माझ्या बहिणींनो, हा उपाय करताना 3 गोष्टींची विशेष काळजी घ्या. कापूर जळताना तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा वाईट विचार नसावा. हा उपाय घरातील कोणत्याही स्त्रीने केला तरी त्याचा प्रभाव 10 पट जास्त मिळतो. कापूर पूर्ण जळून शांत झाल्यावर जी राख उरेल ती वनस्पतीच्या मुळाशी किंवा स्वच्छ वाहत्या पाण्यात टाकून द्या. हा एवढा साधा पण प्रचंड शक्तिशाली सिद्ध उपाय आहे. आजच्या या आषाढी संकष्टी चतुर्थीला हा उपाय करून पहा. घरातील अवदसा, नकारात्मकता आणि शत्रूंचा त्रास कसा पळून जातो हे तुम्ही स्वतः अनुभवाल. जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल, मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच नवीन धार्मिक गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याची ऊर्जा मिळते. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या आषाढी संकष्टीचा लाभ घेता येईल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि शेवटी बाप्पाच्या, महादेवाच्या आणि स्वामींच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. गणपती बाप्पा तुमच्या सर्व
मनोकामना पूर्ण करो, तुमच्या घरातील पितृदोष आणि शत्रुत्रास कायमचा नष्ट हो. भेटूया अशाच एका अत्यंत माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.